अरे बरं पिऊन ये ना स्टेजवर, पण दारू बंद कर ना. म्हणून कोणीही गावातल्या कोणीही घरातल्या माणसं मरतात, हे लफडे बाज आहेत ना. असे लाज वाटायला पाहिजे ना. दारू काय फक्त भारतीत पेत नाही, बाकीचे काय पेत नाहीत. आता मला भेटले नाहीत काय, त्याच्या थोबाळाचा वास शिवरा आणतात. अरे गाडगे बाबाचा बाप दारू गेला ना बाय. किती बायका विधवा करेल आहेत, आता दाखवतो नाही. तुम्हाला सावित्रीबाई, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई, मातामाय, दुर्गा देवी, विठोबा, राम, सीता सर्वांची शपथ आहे. एखाद्या बाईनं उभं राहा जिचा नवरा दारू पिऊन मेला, मला या जवान पोट्टेले दाखवू द्या काटोलच्या की अबे तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं बंद करा बे. कुत्र्याची मौत मरू नका. राय बरं एखादी बाई उभी, ज्या बाईचा नवरा दारू पिऊन मरण पावला, मला हे जर जवान लेकर तू उभी राहिल्याच्यानं 4-5 सोडत असतील ना, तर आपण जिंकलो ना माय. म्हणून त्या बाईनं उभं राहा. माझी तुम्हाला शपथ आहे, सावित्रीबाईची, जिजाबाईची, अहिल्याबाईची, ते बाई उभी नसत राहत तर तुम्ही उभं करा तिले. कायसाठी म्हणतो, हे जवान पोट्टे काटोलची आहे ना तो भारती, किती सत्यानाश झाला त्याचा. हॅलो, आणि याच्यात उभं राहणार आहेत का पेलेले नाहीत काय? त्याच्या मायच्या दुधाचा अपमान करणारे लय लोक आहेत काटोला. जो दारू विकते तो करोडपती आणि तुम्ही भिकार लंगचोटपती झाले या दारूच्या पायी. राह उभ्या, एखाद्या बाईनं उभी राह, मी पाया पडतो. काही नाही, मी सत्कार करतो, साडी देतो, सत्कार करतो, कारण तुमचं जीवन धन्य आहे बाय. दारू जिचा नवरा पेते ना तिले खुले आम नरकवास आहे, तिची जिंदगी मातीत आहे. म्हणून याईनं सोडली पाहिजे. म्हणून मी उभं करतो की एखाद्या बाईनं खरंच उभं राहा ना, एखाद्या ताईनं राहा ना. अजून कोणाची शपथ देऊ? भीमाबाईची, रमाबाईची, जिजाबाईची, सावित्रीची. राह ना बाई उभी. तू उभी राहिली तर गॅरंटीनं सांगतो, अरे मी मागच्या वेळेस आलो तर एका धनानं देहदानाचा संकल्प केला, त्या कोरोनात मरण पावले. त्याचं नाव सांगतो. कीर्तन काय मनोरंजनासाठी बाया नाचवता, असं मला नाचवता काय तुम्ही? हे काय बाया नाचवायचा कार्यक्रम आहे? राही ना बाई एखादी उभी. राहिल्या काय? टाळ्या वाजवा. या आई 1 मिनिट या. कुठं लांब आहेत काय? खरंच येऊन जाय बाई. लय लय हिम्मत केली तुम्ही, क्या बात आहे. आई उदोग, आई उदोग, बाई तुझा उदोग, आई उदोग, उदोग, उदोग जिजाबाई तुझा उदोग, उदो उदोग जिजाबाई, उदो उदोग. सावीत पाया नको लागू. महाराज लोकांच्या पाया लागणं बरं नाही. तू म्हातारी आहे म्हणून तू आल्यावर नजर नाही टाकत महाराज. चांगली चुंगली आली की फिटली. महाराज लोक जेलमध्ये आहेत, इतके बदमाश महाराज झाले. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती, आणि या बायका मरतेच. किती वर्ष झाले तुमचा नवरा दारू पिऊन गेला? माईक दे रे. हसू नका, तुमच्यापेक्षा लाखपट महान आहे ते बाई. एकटीचाच नवरा मेला काय? तुम्ही तुमच्या नवऱ्याले मेल्यावरही झाकून राहिले. अव तुले जर वाटलं असतं तर उभी राहिली असती तू की खरंच माझ्यासारख्या बायका विधवा नाही झाल्या पाहिजे. काटोला दारूच्या दुकानवर जेवण पोट्याचीच गर्दी जास्त आहे, म्हाताऱ्याची कमी. उद्या किती लेकरं अनाथ करता तुम्ही. काय आडनाव आई तुमच्या? माईक हातात घ्या तुमच्या. अंजनगावकर. किती वर्ष झाले तुमचे पती मरण पावले? माईक जवळ बोला. 22 वर्ष. मुलं बाळ किती आहे?
2 मुली आहेत, मुलगा नाही. केवढा वनवास आहे. जोडीदार गेल्यावर ज्याची बायको गेली, जिचा नवरा गेला, तिलेच तकलीफ राहते बाबा. वाईट काम आहे. मी वंदन करतो. आणि म्हणून पेना राहिली या मायेचा चेहरा पाय. हिची काय गलती आहे, हिचं कुंकू पुसलं म्हणून पेनारे हो, तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं बंद करा. मी नगरसेवक साहेबांना विनंती करतो. अहो नगरसेवक साहेब, या बाईचा साडी देऊन सत्कार करा. तुमच्या बायकोले बोलवा संत. हॅलो. पुढे राखीव मध्ये निघालं तर ते बाईच नगरसेविका होईल ना. कारण ज्याचं काम आहे लोक त्याला निवडून देतात. तुमचे बाबा नगरसेवक, तुमची माय नगरसेवक, आता पोरग नगरसेवक. काम करताना लोकांचं जातीयवाद नाही ना. बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, चिव 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 चिव, मावत भाऊ, चुलत भाऊ, साळ भाऊ, भाळ खाऊ. असं नाही ना तुमचं. तुम्ही काम करताना हे देहदान झालं असतं काय तुम्हाला वाटते काय? कशामुळे झालं मालूम आहे? तुम्ही कोरोनामध्ये बॉडी नाही घेतली. मी गेलो डॉक्टर जवळ, पाय पडलो की हे बॉडी देहदान आहे, घ्या. 2,500 पर्यंत आतापर्यंत. या नगरसेवक साहेब, तुमची पत्नी आली काय? तिला घरी ठेवलं काय? हा, त्या लई हिंमत केली. सुशिक्षित बायका बसून आहेत, पण मी कशी उभी राहू? बर्बादी तुले दुसऱ्याचे लेकरं वाचावं वाटत नाही. राय दुसऱ्या बाईनं उभी. द्या, घे आई. टाळ्या, टाळी. हा व बाई, या नगरसेवक साहेबांनी तो श्रावण बाळ महिना चालू केला. बाबा तुमच्या पायाला गाव. नाही तर हिच कोण वाली आहे, नवरा गेला, 2च पोरी. धन्यवाद. इले करावं नगरसेविका. किती चंट आहे ते. दुसऱ्या बाईनं उभं राहा ना. एवढी म्हातारी बाई उभी राहिली, गरीब आहे. ओ मावशी, 500 रुपये दे रे तिले. काय मा लक्षच नाही राहिलं. दे ना. आपल्याला पैसे देतात ना लोक, मग आपण जास्त ठेवू तर कुत्र्याची मौत मरू ना. काय खरं आहे राजा? हे 500 रुपये घे बाबा. टाळ्या. बस. कोणाले पागल म्हणाव, कोणाले अक्कलवाला म्हणाव, तिले म्हणाव. या सुशिक्षित बायका यायचे का नवरे काय लोय मेले ना. काटोलात काय कमी डायमंड आहेत का पिदाडी आवल्यात? कुत्र्या पारी बंद कर याले, बंद कर. म्हणून माझी प्रार्थना आहे, त्याकरता सत्यपालचं कीर्तन आहे. आम्ही जीवनात बदललो पाहिजे. मी काय मनोरंजन करायला आलो तुमचं? राम राम. बसा. नाही तर चांगलं चुंगलं फेसबुक आलं की या मॅडम, या मॅडम, तुझ्या घरी ने शांतपणा नको करू. वडिलाचे होते देत. स्पीकर वाल्याजवळ गर्दी करू नका. त्या बायाईनं काय तुमचं एलसीडी पाहाव काय? त्या बायाईनं काय तू एलईडी पाहाव काय बे? लोकांनी अकलाच नाही कुठं उभं राहावं. हाती नाही पैसा करतायला, तोडती मुलं बाळ त्याला. कर्ज काढून या घरी बसणार. अरे इथं मोहोळ मिलिटरी मॅन आले. माझा कार्यक्रम आहे खेडी करियार. मी मोहोळ साहेबाला विनंती करतो, जे मिलिटरीत आहेत, हॅलो, जे बाहेर गावून आले, त्यांनी स्टेजवर या. दादा आले काय मोहोळ? या. अरे देशासाठी ज्याचा योग भार आहे ते मिलिटरी वाले, ते मिलिटरी वाल्याची माय, ते आर्मी वाल्याचा बाप, मिलिटरी वाल्याची बायको. आम्हाला अभिमान आहे. याईनं देश सांभाळला. या. ते अशोक भाऊ आले काय, बाभुळकर कुकळे आहेत, त्याच्या हातानं तुमचा अशोक भाऊ या इकडे. या. क्या बात आहे. तुम्ही मिलिटरीत किती वर्ष? तुम्ही नका पाहायला लागू ना. आम्ही महाराज लोक म्हणजे काय पोपटासारखे बोलतो. दुसरं काय येते आम्हाला?
चोपलं बोला लोकाईले चिवत्या बनवा, मोठा मंदिराले पैसे मागा, वर्गण्यान फुल नोटा जमवा, एवढ्या गादीवर बसा. या अशोक भाऊ लवकर या. दुसरं काय येते महाराज लोकाईले. महाराज झाला गाळगे बाबा, महाराज झाले तुकाराम महाराज, पण कुणब्याचा होता म्हणून त्रास दिला नाही या जातीयवाद्याईनं. या अशोक भाऊ यायचा सत्कार करा. थांबा, पुस्तक देतो. एक संविधान आहे काय आपल्याकडे. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिलं म्हणून शिंप्याचं पोरग कीर्तन करते. द्या संविधान. टाळ्या. अशोक भाऊ आणि अशोक बाबुळकर आहेत माझ्या आश्रमात 4-5 वेळा आले. दरवर्षी 5-10 हजाराचे माझे पुस्तक वाटतात. सत्यानाश, द रिअल हिरो. अशोक भाऊ बाबुळकर, कचारी सांगा. कोणी मेलं की नदीत राख टाकायला नेऊ नका. आता काटोलचे लोक मी पाया पडतो. अरे नदीत राख टाकून कचर करता का तुम्ही? गंगेले अपवित्र करता काय? त्याच्यापेक्षा कचारी सांगायला जाऊन त्याईनं एक तो सर्व अस्थिकुंड बांधला. भारतातल्या अवघ्या गंगेचं नद्याचं पाणी आणलं आणि तिथं जाऊन टाका. मी शपथ सांगतो, मा बाप मेला तर मी केस नाही दिले. तुम्ही आम्ही काय देतो बापाले? केस. काय देतो? केस. केसच काऊन देता? तुम्हाला मालूम आहे केस डबल येतेच. आपल्या नगरसेवक साहेबांना आपल्या वडिलाले काय दिलं मालूम आहे? आपल्या चष्मा कुकडे गेला. मलाही आता एक ऍटम जाऊन राहिला. चष्मा लागला. फटाका आपला आहे का? पायदा बरं फटाक्या नका फोडूचा. लय राग आहे मला फटाक्याचा. पण लोक केनी धूम कमावतात आणि तसे मग उडवतात. हे एक फटाका फोडला ना तर एका गरीबाच्या लेकराचं अंग झाकल्या जाते. म्या 500 रुपये देताना त्या बाईले दुःख नाही वाटलं. मले मग अंगातलं शर्टही मी नवीन नाही घेत. 400-500 रुपये कोण खर्च करी? ते चिंदी बाजारात इकायला येतात मोठ्या माणसाचे. मग ते मी मोठं असलं तर लहान करतो. शिंपी आहो ना. पण नवीन शर्ट नाही शिवलं सन कधी. मा भाऊ मेला ना त्याचं बन्यान आहे. मेल्यावर त्याचे बन्यान घालतो मी. 100 रुपयाचं आहे ना. एखाद्या गरीबाच्या लेकराले 100 दिले ना खुश होते. मोठ्या माणसाच्या पोराले 500-500 रुपये कोणी देते? घ्या. ग्रामसेवकाचं पोरग, तहसीलदाराचं पोरगी, एसडीओचं पोरग आपणच देतो. घे बाळा, वाढदिवस. याचे काम लटकेन राहतात ना प्लॉटचे, म्हणून हा पटवाऱ्याच्या पोराले देते. गरीबाच्या लेकराले कोणी नाही देत. कारण गरीबाची म्हैस गर्भवती नाही राहत, मोठ्या लोकांचा हल्या गर्भवती राहिला. म्हणून मा जीव दुखते. माझं जे कीर्तन कोण्यात पोथी पुराणात सापडणार नाही. माझा ग्रंथ आहे ग्रामगीता, दुसरा आहे संविधान. ना पोथी ना पोथी ना पोथी ना पुराणा भेद पाहिजे. आम्हाला जाती जातीत भेदभाव नको. मग फाडके असो की दोडके असो, पांडे असो की काळे असो, 100% असो की 100% असो, ढोके असो की शेख, शहा, पठाण, कुरेची, शिरपूरकर, कुर्वे, शेंडे. काय दलिंदर नाव ठेवले शेंडे. अँटिना. आमचं नाव शेंडे. गाडवी केलं एक तर काळ पांडे आहे. काळ पांडे, देश पांडे, हे सर्व नाव आहेत. कशाचे कसेच विचित्र नाव ठेवले आपले. काळ पांडे, दोडके, गाडवे, शाहू आंबेडकरी, अरे आमचे मित्र आहेत. एसटी मध्ये अधिकारी होते. माझ्या अकोटचे आहेत, पण त्याला काटोल आवडलं काय मालूम, पण काटोलात आले.
इथचं घरदार विकून. उके ते कोट फुल पॅन्ट वर होते उके, हे असे नाव आहेत आपले. सर्वात दलिंदर नाव बघ. स्वर्गीय विठ्ठलराव सातपुते नाही, कलाकार होते बाबू. टाळ्या टाळ्या वाजवा. दुसरे आमचे स्वर्गीय राजूजी हजारे, स्वर्गीय नानाजी वंजारी. नगरसेवक राहिले तुमचे भैयालालजी जयस्वाल. मी या पेठ बुधवार मित्र परिवाराकडून यांना श्रद्धांजली अर्पण करतो. हे ज्याईनं देहदान केलं मला ते लय प्रिय आहे. सुधाकर राव पलक पलक मला येऊन नाही राहिला. पलक डवार पलकडवार जमलं ना. पलकडवार मेल्यावरही जिवंत आहे बाबू सुधाकर राव. असं मराव. हे पिऊन काय मरता, एखाद्या पोरीच्या लफड्यात काय मरत, हे आजकाल पोट्टे तसेच मरून राहिले. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. शाळा राहिली बाजून ते बाय तो दुकानदार बुवाची हालत पा कशी जोरदार आहे. काय हँडसेट जोरदार आहे तुमचा. कारण दुकानदार आणा पुढ्या इकणं सुरू, तुमचे कीर्तनच ऐकत जन्म गेला. एक होता राजा, त्यानं खाल्ला भाजा. बस ऐका कीर्तन. तो बुवा धंदाही करून राहिला आणि कीर्तनही ऐक. तुम्ही जाणा ते हालत चांगली आहे दुकानदार. तेच ना हँडसेट, कोण्या कंपनीचा हँडसेट आहे तुमचा. हे आहे दुकानदाराची अक्कल. तेव्हा तेही दुकानदार, तेही आपल्या दुकानात. अरे जय गुरु, राम राम हो दुकानदार. तुमची लाईन गेली काय, अंधार काऊन दिसते. त्याचं घरातल्या घरातच आहे बजेट. ते नसले तो दादा हा ओके खोके पाठवू काय. धन्यवाद. याले म्हणते उद्योगही सुरू. हे असा देव पाहिजे आम्हाला. तुम्ही काम धंदे सोडता बसता देव देव करत. सावता महाराज हे पोरग कुठं, हे पोरगी बाई कुठं चालली बेटा. बस न मायव. आम्हाला देव असा पाहिजे, उद्योगी देव पाहिजे. हे बा कॅमेरामन उद्योगी देव. कीर्तनी ऐकते पण आज पैसे नाही घेतले त्यानं. धन्यवाद. फुकट सेवा दिली. स्पीकर वाले ओके. खुर्चीवर जे अक्कल न जगतात ते खुर्चीवर आहे. 5 वर्ष निवडून देणारा. कापसाचे भाव अजून वाढले नाहीत. कोणता देशाचा विकास करता बे तुम्ही. काय विकास करून राहिले. अरे शेतकऱ्याकडे लक्षच नाही ना. तो 8,400 वर गेला का. कुठं कुठं 8,300 आणि खर्च लावला 12,000. एका क्विंटलले खर्च 12,000. त्याच्याकडे लक्ष नाही बाबू. आणि देशाचा गावाचा विकास झाला कुठं आहे. शेतकऱ्याचे चेहरे पाहणं वैखूच येते शेतकरी. ते पाय तो शेतकरी टोपीवाले उभे राहा स्टँड अप या इकडे. हे बा शेतकरी या. दाढी काऊन नाही केली या. आता काही बुडी म्हणत नाही की का हो केली नाही होत. या इकडे. पायदा कोणाले पाय पडला तर हे चेचित. अरे ते राहू द्या ना, ते खांद्यावर ठेवा ना. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. एक शाल दे रे. तुमचा सत्कार करायला पाहिजे. नगरसेवक साहेब या. नगरसेवक म्हणते मला वोटिंग नाही केलं तरी याचा सत्कार काऊन करू. त्यातला आपला नगरसेवक नाही. आपला नगरसेवक तर सर्वांवर प्रेम करणार आहे. मला तोंड घालू दे. कोण्या गावचे मसलीहून आले का. धन्यवाद बाबा.
मसलीवरून एकटेच आले की बुडीले आणलं एकटे म्हणजे तुम्ही ऐका बुडीनं घरीच मराव नातू घेऊन 4-5 भलते म्हणून तर तुमची तब्येत चांगली आहे बुडी मारे मरमर करते तुम्ही फक्त भाजी असं कर तसं कर हालत पाहिली त्याशिवाय माणसाची हालत बनतच नाही ते फक्त माई हालत काऊन अशी आहे 52 वर्ष झाले मी कीर्तन करतो महाराज आहो तरी झालं हट्ट्याच आहे कारण आहे ना नेट लावून घेतो ना मग जिओचा लाव की आयडियाचा लाव हे मागच्या बाजूला वा काका तुमच्या मागे राजा लोक बसेल आहेत या पोरग उभं काऊन राहिलं अबे ओ बस ना बाबा अरे मागच्या लोकांना दिसून देता की नाही की तुमची टीव्ही पाहा वायरिंग देऊ काय त्याच्या जवळ त्या पांढऱ्या दुपारच्या वाल्याने बसवा खाली बसा खाली मागून दिन नाही एखादा मारून मग सर्व माई बापांना धन्यवाद कॅमेरामनचं लक्ष पहा सर्व बाहेरचे फोटो काढून राहिला लय जादूगर आहे नाही फिरू आम्ही आता काढले पाहिजे तुम्हाला माणसं दिसतच नाही हॅलो आणि चांगलं चुंगलं फेसबुक असलं की बरोबर तिकडेच लावते कॅमेरा आता माणसाईकडे फिरवाना सत्यपालवर काय मला फेसबुक तरी कोणाला दाखवायच्या लायकीचा आहे का 67 वर्षाचा झालो ना मी आता काही दम राहिला का मला तुम्हाला राग नका येऊ देऊ मी कोणाला बोललो ना तर मला मिळवा लागते ना तुम्हाला नाही तर त्या म्हाताऱ्याचा सत्कार घ्यायचं काही काम होतं का मला मालूम आहे तुम्ही जमिनीवरचे लोकच माणसाला इज्जत देता हे खुर्चीवाले सर्वे चालू राहते काम पडलं तर कोणताही पक्ष सोडते मी तुम्हाला नाही म्हणत संदीप भाऊ तुमचं जे चालू आहे ते चांगलं आहे तुमचं सुखादुखात मदत करणारे आहे आम्हाला नगरसेवक असे पाहिजे भाऊ गरीबाची कदर करणार म्हणून तर तुमचं एवढं राज्य चालू आहे नाही तर इतके दिवस टिकू देत नाहीत लोक 5 वर्षात तर गेर पाडतात तुम्ही यायच्या शिक्षण संस्था पहा ना जातीयवाद यायच्या संस्थेत एखाद्या गरीबाची पोरगी भोयाची पोरगी नाही चांबाराची नाही शिंप्याची नाही कुंभाराची नाही न्हाव्याची नाही मग आम्ही काय हजामतात करून मराव तुमच्या इकून मार वस्तारा तिकून मार अजून घेणं कुठं मारून वस्तर आम्ही नाविक गणिक बारीक बोला सेना महाराज की नरहरी सोनार महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की संत जगनाळे बाबा की रविदास महाराज की भोई समाज की आपल्या बाबाची दारू पिणाऱ्या आपल्या चुलत्याची मी मनोरंजनातून भंजन केलं माझ्या माय माऊल्यांनो मी तुमचं दुःख समजून राहिलो प्रत्येक बाई जोड 3-3, 4-4 चॅनल आहेत व माय हसू नका रे दुश्मन हो खरे गुन्हेगार तर तुम्ही तुम्हाला पोरगा लागत होता ना बसला पैदा करत भच तुम्हाला कोणती तकलीफ आहे बे त्या बिळाच्या नागोबा यायले कोणती तकलीफ आहे आई पैदा करायला बाईले तर हा तर ओकेच आहे कधी म्हणून जाईले ज्या बाईले 2 पोरी आहेत बुद्धी वापरा तिच्या बापानी सांगतो पोराच्या माग लागू नको एका पोरानं एका पोरीचे 35 तुकडे केले आणि तेही फ्रीज मध्ये ठेवले बकऱ्याचे तुकडे नाही ठेवत राजा माणूस एवढा हलकट झाला एका बाईनं आपल्या नवऱ्याचे 33 तुकडे केले तिसऱ्या दिवशी मुलगी काय मुलगा काय पण आपल्या जोडीदाराचा विचार करा जोडीदार कसे असले पाहिजे हे लक्षात घ्या माय बहिणींनो
फक्त मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे. तुम्ही बाईची जात असल्यावर तुम्हाला इकडे दुर्गा देवीची पूजा करता, माता माईची पूजा करता, तिले 9 साड्या घालता आणि पोरीले हलकट समजता. आज पोराले बायको नाही भेटून राहिली, टक टक पाहते कोणती पोरगी गेली की तू पागल है. बायकाच नाही भेटून राहिले पोरीले, पोरीचं शॉर्टेज, मुलीच नाही. आणि आज फेसबुकवर कार्यक्रम चालू आहे माझा, त्याचं रेकॉर्डिंग चालू आहे. माझा कार्यक्रम माझ्या फेसबुक पेजवर डेली राहतो मी. काल माझ्या कार्यक्रमात 21,000 लोक होते, शिंदेवानीले होतो काल. आणि उद्या ब्रह्मपुरीच्या जवळ पारडगावले आहो. आणि ते कीर्तनाचे पैसे जास्त घेत नाही. जर मी जास्त घेतले असते तर आतापर्यंत तर माजलो असतो ना. कोण्या पोरीच्या लफड्यात बायको गेल्यावर माणूस, खरं बोल, खरं आहे ना. 7 वर्षाच्या अगोदर बायको गेली पण अजूनही धुयेलच. ओनली सत्यपालाव शेण खायचं काम येऊ नाही दिलं. मा अगोदर बाकीचे महाराज आले जेलमध्ये गेले, चक्की पिचून राहिल्या. त्याचं नाव नाही घेत कारण त्याचे भक्त अजूनही बिन डोक्याची अवल्याद आहे. ते अजूनही म्हणते आमचे बाबा असे नाहीच. मग ने तुझ्या घरी नवीन पीस दे त्याले अजून. कशी बिनडोक लोक आहेत की डोकं फिरलं या बाईच, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या बायाचं, डोकं फिरलं या. समजल्या. दुर्गा माता की जय. पंढरीनाथ महाराज की जय. रामचंद्र भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, जय असो. ज्योतिबा फुल्यांचा, जय असो. सावित्री जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाईचा. जय असो. डोकं फिरलं या म्हणून डोकं जाग्यावर ठेवण्याकरता फेसबुक पेजवर सत्यपाल महाराज फेसबुक पेज शेअर करा. करोडो लोक आहेत माझ्या युट्यूबवर, फेसबुक पेजवर दररोज लोक ऐकतात. आणि तुमचे आशीर्वाद आहेत. नाही तर बायको गेल्यावर 4-5 वर्षात मरते काका मानो. काय मजाकची गोट आहे काय. ते सीता आहे, रामानं कमी त्रास घेतला काय सीतेले घरी आणायला. बाबू रावणाला काही काम होतं काय. अभे लक्ष्मणाले नेताना तू भरत शत्रुघ्नाले नेता. सीतेले धक्का, सीतेले उचलून न्यायचं काही काम नव्हतं ना. मी काहून सांगून राहिलो हे तुमच्यासाठी बोलतो. त्याच्याजवळ पैसा जास्त झाला, त्याने जुनी बायको बरी नाही वाटत, नवीन पीस पाहिजे. त्याले बायको म्हणजे काही मोटरसायकल वाटते. मी पोट्ट्याईले सांगतो तुम्ही सावधान. एसटी स्टँडवर शाळा सुटली की तुम्ही गडबड करता आणि जाणून कावऱ्यासारखी जागा घेऊन घेते. कौन तर पोरगी बसली पाहिजे, म्हातारीले नाही बसू देत. आणि हे नियत बदल्यासाठी तुकडोजी महाराजाची प्रार्थना आहे. मस्जिद मध्ये काऊन जावं लागते, बुद्ध विहारात काऊन जावं लागते. बुद्धम शरणम गच्छामि, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता माझं परवा कीर्तन झालं मस्जिद मध्ये. आमच्याकडच्या पेपरला आहे लोकमत, सर्व पेपरले आहे. मस्जिद मध्ये माझं भाषण झालं मुसलमानाईनं. आणि मी इच्छाही मुसलमानाईले सांगतो या अवघ्याईले मस्जिद मध्ये बोलवा आणि याईले सांगा नमाज म्हणजे काय. हे अल्लाह अकबर यायले वाटते त्या अकबर राजाचं नाव घेते. मुसलमान अकबर राजाचं नाव नाही घेत. अल्लाह अकबर म्हणजे आपला जसा इठोबा आहे तेव्हा ते कडेवर उभे आहेत. इकडे दुर्गा मैया, तिकडे रामचंद्र प्रभू, मधात दत्त जयंती. अरे भगवंताचं नाव आहे अल्लाह अकबर. पण चाहिले आता
आता हे कोणाला ऐकू नका जाऊ देऊ. जैले हिंदू मुसलमानाचे भांडण लावून मुर्दे पाड्याचा कार्यक्रम करतात. आता मला कीर्तन झोंबन काही लोक झोंबू दे, माल्यावर काय फरक पडते. हम तो कुर्बान हुए भी आहे नरेंद्र दाभोळकरांसारखे. ते पाहिजे शंभराची नाही नाही देऊ द्या ना. काऊन तुम्ही काऊन ना देऊ. एका शंभरान नाही जमत. फक्त टेजवर नका येऊ. 200 100 आणखी द्या. नाही 100 द्या. नाही ओय 300 रुपये. क्या बात है. पेन बंद करना, पेन बंद करना. काय नाव संदेश. पेन बंद करना. बरोबर भाऊ तर आहेतच. मतदान यायलेच केलं ना, पण तो भाऊ पेत नाही ना. नगरसेवक तुम्ही पेता ना. 300 घेतले काढून ना. जाऊन पिऊन या. मला काय मग अंगावर टाकतात लोक. एक राणे साहेब आहे पोस्ट मास्टर. इतकं पैशाचं झाडाव मी माझ्या शपथ सांगतो. अरे मी आश्रमात वर्ग घेतला तर अशोक भाऊ बाबुळकर मला 5,000 रुपये एक दिवसाच्या पंक्तीला दिले. एका पोस्ट मास्टर भोई समाजाचा नाही, भोई नाही कोणती राणे टाकून का 1 लाख रुपये मानावर टाकले. म्हणे महाराज मी मेल्यावर पंगत कोण देईल तुमच्या पोराईले. म्हटलं मी मेल्यावर माझ्या पोरानं नाही दिले पैसे घेतले. तुमच्या पोरग तुम्ही चांगलं पेरलं म्हणे, चांगलंच उगवलं. पैसा येत राहते जात राहते. ये रे बाबू तू या पोराला पाठव. 100 घे त्या काका जोडून ये इकून पाहिजो बरोबर येजो. त्या बाई तू उभी राही बरं त्या लेकराला घेऊन. याले बसू दे खाली. ते चांगलं ओके दिसून राहील. हो बदबे ये ना भावा. घे ना सारखं करून होते तर कीर्तन ऐकायचे पैसे भेटले. आता कोणताही महाराज आले की पुढे बसत जाय. तू राय व बाई लेकरावाली बाई उभी राह, उभी राह. अरे हम भरून एकूण वायरिंग आहे. धक्का लागला बाईले ते 18 ऍसिडिटी नाही. बाई तिथंच उभी राह. नको येऊ साडी दे रे साईबा बाबू. पायजा पायजा बिना टाकेल असल्यावर चेहरा सुजेल साजेल आहे. बसा या ना. हे पुस्तक घ्या तुम्ही. हा मी दररोज 9 साड्या वाटतो. मा माईले साडी ना भेटे. गरीबी आता मले आता काय कमी आहे. आता तर झाडच आहो. रिझर्व्ह बँक, स्टेट बँक. धन्यवाद माय. 100ची नोट दे तिच्या पोराले. आपल्या काय बापाच यायचं यायलेच पाजा लागते. टाळ्या दूध पाया नको लागू ना बाईवर. गे रे पोरगी आहे की पोरगा बाई. पहिला विड्रॉल आहे की सेकंड. बरं पोरगी दुसरी आहे की दोन्हीच मुली. आता मग याच्या पुढे काय विचारा बेटा. तो आला हिरो काय म्हणते अक्षय कुमार. कुठं आहे तो अक्षय कुमार. जाऊ दे कुठे आव. धन्यवाद दे त्या लेकराला. घे बस बाई. आता बंद आहे ना 2 वर्ष ना. चांगला आहे बेटा. हेच आहे देवीची भक्ती. 2 पोरी. आपण दुर्गा देवीची पूजा करतो आणि पोरीले हलकट समजतो. कुठला धर्म आहे तुमचा. आई उदोग आई उदोगांबाई तुझा उदोग. उदो उदोग जिजाबाई. उदो उदो सावित्री माई. त्याचा हात दाबा. फेलाय त्याचा हात दाबा. अबे पंजा दाखवता काय. मोदी साहेब नागपुरात येऊन गेले ना. उदो उदोगांबाई उदो उदो सारदा आई. उदो उदो आई त्या देवी. उदो उदो जिजाई आई. आई उदोग उदोगांबाई तुझा उदोग. बोला दुर्गा माता की जय. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा
सात माता जिजाऊचा विजय असो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा विजय असो माता रमाई भीमाईचा विजय असो आपल्या माय बापाचा विजय असो म्हणून माझ्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो यायले 2 पोरी असतील तुम्हाला तुमच्या माय बापाचं इमान आहे आता तिसऱ्या पोराची वाट बघू नको अरे पोरगी काय न पोरग काय आता परवा गाणं लिहिलं आहे जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे रक्षाबंधन करता तुला बहीण पाहिजे रक्षाबंधना करता तुला बहीण पाहिजे अरे कॉलेज मध्ये प्रेम करायला नवर पाहिजे बायको जुनी झाली तर तुला नवी पाहिजे जन्म देण्या करता मुली कान पाहिजे का नको पाहिजे म्हणून माझ्या बहिणींनो त्या माझ्या बहिणींना 2 मुली आहे आणि 2 मुलीवर एक धन्यवादाच पात्र आहे आई पाहिजे टाळ्या वाजवा 2 पोरी वाजायच्या जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे रक्षाबंधना करता तुला बहीण पाहिजे भाऊबीजे करता तुला बहीण पाहिजे भाऊबीजे करता तुला बहीण पाहिजे जन्म देण्या अरे साठी मुलगी कान पाहिजे मुलगी कान पाहिजे जन्म देण्याकरता मुली कान म्हणून मुलींना कमी लेखू पाहिजे नका मुली काय कमी आहेत बाबू इंजिनियर आहे डॉक्टर आहे शास्त्रज्ञ आहे अरे एवढंच नाही तर मिलिटरी मध्ये मुलगी होती आता परवा मरण पावली ना ते आपली पोथी काढ बर त्या पोथीत लिहिलंय आपली रिअल पोथी आहे नाशिक जिल्ह्यातली मुलगी मिलिटरी मध्ये होती BSF ची जवान शहीद झाली देशासाठी सांग बर पोरच मरतात काय देशासाठी पोरं देशीसाठी मरतात अरे या बुधवार या काटोल नगरीत 100-150 लोक मिलिटरी मध्ये आहेत टाळ्या वाजवा मी त्यांच्या पत्नीला त्याच्या आईलाही मला इथं बोलायला वेळ नाही ना नाही तर मला वाटते की त्याच्या पत्नीचा सत्कार करावा अरे जीवनभर तिनं वाट पाहिली ना ड्युटी होते लोक एखाद्या बाईनं उभं राहावर मिलिटरी वाल्याच्या बायकोनं असाल उभे राहा असल तर उभे राहा तुमच्या जागेवर उभे राहा जिचा पती सैन्यामध्ये आहे होता रिटायर्ड झाला नाही कोणी बुधवार पेठीत तर लोय आहेत लिमिटच्या बाहेर आहेत मी धन्यवाद देतो 10-12 जण तर या एरियातच आहेत बरं मुसलमानाचे पोर तुमच्या ताई तुमचे पती आहेत काय क्या बात आहे किती भाग्यवान माय आहेस आज ड्युटीवर होता तेव्हा वाट पाहू फोन येते काय चिठ्ठी आई है चिठ्ठी धन्यवाद ताई साडी पाठवतो हलकी असू दे की भारी तुले पटली नाही तर कोणाने देऊन द्या देण्यामध्ये देवी होते माणूस धन्यवाद ताई आभारी आहो म्हणून माझ्या तरुणांनो देशासाठी आहे पती पा किती इज्जत झाली एवढ्या मोठ्या बाई आणि देशीवाल्याच्या मायची होईल काय म्हणून उद्यापासून शपथनं बंद करा आणि जे तुमचे मित्र आहेत पेनारे लफडेबाज याच्याची दोस्ताना कट करा आणि उद्यापासून अरे बुद्ध असला तर बुद्ध विहारात ये ना मुसलमान असेल तर मस्जिद मध्ये जा ना धन्यवाद माय हे साडी नेऊन दिली बाबा एक जण तू नको उठू त्याने पोऱ्याला येत जाय ना बे चटकन थांब तू राहू दे आता तो आला क्या बात आहे धन्यवाद ऐकून घे समोर ते फक्त नेऊन देऊ नको हँड टू हँड राजू आणि बायाईनं साडी हलकी आहे की भारी आहे पायात नको बसू आणि फेकू नका हा? आणि साडी फेकू नको जो हातानात जाऊ द्या हा धन्यवाद
नेऊन नको देऊ, हँड टू हँड. आणि हलकी आहे की भारी आहे पाहू नको, तुम्हाला कधी खंडीभर